नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे लोका एन-आय-एस अकॅडमीमध्ये. आज आपण असिस्टंट कमिशनर या पदासाठी जी एक्झाम होणार आहे, तर ती एक्झाम नेमकी कशा स्वरूपाची असेल, कशाप्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, हे आपण समजावून घेऊ. कारण अनेक जणांनी आपले कोर्स जे आहेत ते घेतलेले आहेत आणि पुस्तकं आहेत ती घेतलेली आहेत. एक्झामची डेट एक्सटेंड झाल्यामुळे कॉम्पिटिशन अजून वाढलेलं आहे. अनेकांनी फॉर्म्स भरलेले आहेत. तर नेमका अभ्यास कशाप्रकारे करायला हवा? नेमका अभ्यासामध्ये कोणत्या अशा गोष्टी जास्त फोकस करायला हव्यात, की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त चांगला स्कोर करता येईल? कारण की पोस्ट फक्त एकच आहे आणि एकच पोस्ट असल्याने कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला नेमकं काय करायला हवं? तर याचा एक सारासार विचार आपल्याला करून पुढे जायचं आहे. आता खूप जणांचं म्हणणं हे सुद्धा आहे, की सर एक्झाम कधी होईल? तर सांगता येणार नाही. मे महिन्याच्या एंडपर्यंत तुम्ही एक्स्पेक्ट करून चालू शकता, की ही एक्झाम होईल असं. त्यांनी फॉर्म भरण्याची डेट वाढवल्यामुळे ही एक्झाम पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि अनेक जणांनी मी आधीसुद्धा बोललेलो, काही विद्यार्थ्यांना असं वाटत होतं, की एप्रिलच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये ही एक्झाम होईल. परंतु नाही. मे महिन्यामध्येच पहिल्यापासून नियोजित होतं आणि आता मे महिन्याच्या एंडला असं कदाचित होऊ शकते किंवा थोडीफार पुढे सुद्धा जाऊ शकते. याचं कारण मे महिन्याच्या एंडला राज्यसेवा आहे, UPSC आहे किंवा 17 तारखेला MPSCची कंबाईंड मेन्स आहे. अशा सर्व इतर महत्त्वाच्या एक्झाम सुद्धा आहेत. तर त्याचा परिणाम होऊ शकतो ह्या एक्झामवर. अनेक MPSC करणारे विद्यार्थीच ही एक्झाम देतात. तर सांगता येणार नाही. आपल्याला मे महिन्याचा एंड किंवा जून महिना पकडून चालावा लागेल आणि त्यानुसार आपली तयारी जी आहे ती करावी लागेल. आता मग ह्या एक्झाममध्ये वेगवेगळ्या गोष्टी कशाप्रकारे आपल्याला तयार करायच्या आहेत स्वतःसाठी, की जेणेकरून आपण ह्या एक्झाममध्ये सक्सेस मिळवण्याचे चान्सेस वाढतील. पहिली गोष्ट निगेटिव्ह दृष्टिकोन जो आहे तो पुन्हा काढून टाका, की एकच पोस्ट आहे, एवढं जास्त कॉम्पिटिशन आहे, होईल की नाही? ह्या मानसिकतेने जर तुम्ही देणार असाल एक्झाम, तर अपयश हे निश्चित होऊन जाईल. तुम्ही हा विचार करूच नका, की एवढे विद्यार्थी आहेत, एवढं कॉम्पिटिशन आहे, एवढी महत्त्वाची पोस्ट आहे, एकच पोस्ट आहे आणि मग माझं कसं काय होईल? तुम्ही तुमचे जेवढे एफर्ट्स आहेत तेवढे द्यायचे आहेत. तुम्हाला तुमचं ज्ञान जे आहे, तुम्हाला तुमची मेहनत जी आहे ती पूर्ण यामध्ये लावायची आहे. पुढे जे होणार असेल ते होणार आहे. आता तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तुम्ही अभ्यास करताय, तर पूर्ण या प्रकारे झोकून द्यायचं स्वतःला, की ही पोस्ट फक्त माझ्यासाठी आहे. ही पोस्ट मीच मिळवणार आहे आणि त्या प्रकारे बाकी कोणाचा विचारच नका करू. कॉम्पिटिशन तुम्हाला करायचं आहे? येस. पण दुसऱ्यांशी करायचं आहे? नो. तुम्हाला स्वतःशी कॉम्पिटिशन करायचं आहे, की स्वतः कशाप्रकारे पुढे जाता येईल. तर आता संवर्ग गट ब राजपत्रित समकक्ष दर्जाची पोस्ट आहे. 5 जागा आहेत. त्याच्यामध्ये कॅटेगरीनुसार जवळ प्रत्येकाला एकच जागा येत आहे. तर इथे जरी 5 असतील तरी सुद्धा कॅटेगरीनुसार एक-एकच होतंय. आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही सुद्धा आहे, की जर त्यांनी वेटिंग लिस्ट सुद्धा काढली, अजून खूप साऱ्या गोष्टी क्लिअर नाही झालेल्या, तर वेटिंग लिस्ट सुद्धा मोस्टली असेल, तर मग तुम्ही मानून चाला की वेटिंगच्या सुद्धा 5 जागा असणार. मग तिथे सुद्धा तुमचं नाव येऊ शकतं आणि वेटिंगमध्ये असेल तरी काही हरकत नाही. 2 वर्षांचा वेटिंग पिरियड असतो. GR आहे. जर एखाद्याने पोस्ट सोडली त्या सिलेक्टेड व्यक्तीचं अजून चांगल्या ठिकाणी कुठेतरी झालं, तर मग नक्कीच तुम्हाला ती जागा मिळू शकते. प्रशासकीय विभागाचा सर्वेसर्वा म्हणून ह्या पोस्टची ओळख आहे. तुम्हाला खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज मिळतात. काम करण्याच्या खूप सारे प्रशासकीय अधिकार असतात आणि त्यामुळे खूप महत्त्वाची ही पोस्ट मानली जाते. आता शैक्षणिक अट त्यांनी सामान्य दिली आहे, की कोणत्याही शाखेचा पदवीधर जो आहे तो देऊ शकतो. इथे खूप सारी कॉन्ट्रोव्हर्सी पण झाली, की कोणत्याही शाखेचा पदवीधर त्यांनी कसं काय निवडला किंवा पदवीधर निवडला तर ठीक आहे. परंतु एक्सपिरियन्स, अनुभव काहीच नाही सांगितलेला. मुळात ही परीक्षा सरळ सेवेमध्ये कशी आली? तर खूप गोष्टी आहेत ज्याची उत्तरं आपल्याला कठीण आहे मिळणं. परंतु सध्या आपल्याकडे ही अपॉर्च्युनिटी आहे. जर तुमच्याकडे अनुभवसुद्धा नाही आहे, तुम्ही फक्त पदवीधर आहात, तरीसुद्धा तुम्ही देऊ शकता ही एक्झाम. मराठी भाषेचे प्रावीण्य अनिवार्य आहे. सिंपल MSc सारखे कोणतेही C++, ट्रिपल सी जे प्रमाणपत्र आहे, फक्त MSc असं नाही, तर कोणतेही CCC प्रमाणपत्र जे आहे कम्प्युटरचं, तर ते चालतं. गव्हर्नमेंट एक्झाम्समध्ये हे आवश्यक असतं, की तुमच्याकडे CCC प्रमाणपत्र कम्प्युटरशी रिलेटेड असायला पाहिजे. त्यानंतर वयोमर्यादा सांगितलेली आहे 18 ते 38 वर्ष.
SC ST रिझर्वेशन असल्यामुळे 5 वर्ष एक्स्ट्रा मिळतात 43 वर्षांपर्यंत. तर त्यामुळे इथे अजून एक चांगला चान्स आहे की ज्यांनी आपला अभ्यास खूप वर्ष झाला सोडलाय, काम करतायत एखाद्या क्षेत्रामध्ये, मग प्रायव्हेट असो पब्लिक सेक्टर असो, त्यांना इच्छा आहे की बाबा आपल्याला सुद्धा प्रशासकीय सेवेमध्ये यायचं आहे, तर असे व्यक्ती सुद्धा यामध्ये सहभागी होऊ शकतात. ओबीसीजना 41 इयर्स पर्यंत आहे. आणि हां, 4 फेब्रुवारी 2026 ही वयासाठीची कट ऑफ तारीख आहे. जरी फॉर्म भरण्याची डेट एक्सटेंड झाली आहे तरी सुद्धा ही तारीख जी आहे ही एक्सटेंड नाही झालेली. म्हणजे तुमचं वय फॉर एक्झाम्पल कन्सिडर करूया ओबीसी 41 इयर्स, तुम्ही 3 फेब्रुवारी किंवा 4 फेब्रुवारीला 41 इयर्सचे आहात, पण चुकून सुद्धा असं असेल की 3 फेब्रुवारीला तुमचे 42 वर्ष कंप्लीट होत आहेत, तर मात्र तुम्ही हा फॉर्म नाही भरू शकत. तर हे एक लक्षात घ्या. वेतन 44,000 to 1,42,000. S16 पे स्केल आहे. आता पे स्केलबद्दल ॲस्पिरंट्सना वेगळं काही सांगायची गरज नाही. सरळ सेवांमध्ये S16 हे हायेस्ट मिळणारं पे स्केल मी म्हणू शकतो सरळ सेवांमधून ज्या पण भरती होतात. बाकी मग ज्या राज्यसेवा किंवा कंबाईन हे ग्रुप बी एच्या एक्झाम आहेत त्यांचं पे स्केल हाय आहे थोडं. तर ठीक आहे. आणखी भत्ते, वाहन भत्ता, घर भाडे हे सर्व मिळतं. पदोन्नती सुद्धा होऊ शकते. उपायुक्त पदापर्यंत किंवा अतिरिक्त आयुक्त पदापर्यंत पोहोचण्याची संधी तुम्हाला, आणि इथेच म्हणजे असंही नाही की तुम्हाला इतर बाहेरच्या कोणत्या राज्यामध्ये पाठवलं जाईल, तुम्हाला इथल्या इथे ठेवलं जाईल. तर हे एक खूप चांगलं कारण आहे, ही एक्झाम तुम्ही देऊ शकता याचं. आता अतांत्रिक विभागाला 40 गुण आहेत आणि जो तांत्रिक विभाग आहे त्याला 60 गुण आहेत. तांत्रिक टेक्निकल म्हणजे जे आपण करतोय लॉशी संबंधित जे प्रश्न आहेत त्यांना 60 मार्क एवढं वेटेज आहे, आणि जे अतांत्रिक आहे म्हणजे मराठीचे इथे बघा 10 प्रश्न आहेत, इंग्लिशचे 10 आहेत, सामान्य ज्ञान 10 आणि बौद्धिक चाचणी 10 प्रश्न आहेत. तर रिझनिंगसाठी तुम्हाला 10 आहेत, मराठी इंग्लिश 10 आहेत, आणि जी के किंवा करंट हे मिक्स तुम्ही बोलू शकता की 10 प्रश्नाचा असणार आहे. मी म्हणेन की हा अतांत्रिक भाग जो आहे हा जास्त महत्वाचा आहे. कारण कायद्यांबद्दल, या प्रकारच्या कायद्यांबद्दल मुलांना किंवा ॲस्पिरंट्स आपण जे पण बोलू त्यांना फारशी माहिती नाही आहे, आणि त्यामुळे त्यांची काठिण्य पातळी जी आहे ती कमी असणार आहे. सोबतच जे ॲस्पिरंट्स असतील ते जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे जे पण असणार आहे एक ॲव्हरेज स्कोर, समजा सोपा असेल पेपर, खूपच सोपा असेल त्या 60 मार्कांचा, तर 55 पर्यंत तुम्ही मानून चाला तुम्हाला कमीत कमी काढायचेच आहेत. आउट ऑफ 60 55 पर्यंत काढायचेच आहेत. मग ते तुम्ही काढूही शकाल. मेन गोष्ट इथे येईल की मराठी, इंग्लिश, ग्रामर, तर याची काठिण्य पातळी ते वाढवणार, कारण याचा अभ्यास मुलं करतात, खूप जास्त करतात. तर इथे तुम्हाला खूप सजग राहणं आवश्यक आहे. तो भाग नवीन आहे त्यामुळे सगळेच करतायत, नक्कीच करावा. जास्त वेटेजचा आहे, कमीत कमी 55 तिथे स्कोर होणं आवश्यकच आहे. ते हातचे नाहीच जायला पाहिजेत, परंतु इथे दुर्लक्ष करून चालणार नाही. इथे सुद्धा तुम्हाला 40 पैकी मी म्हणेन कमीत कमी 36 प्लस तुम्हाला जास्त जेवढे काढता येतील तेवढे काढा. 36 प्लस असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवणे गुणवत्ता यादीसाठी आवश्यक आहे, असं मी सेंटेन्स इथे बोललेलं आहे, जरी मी आता 36 प्लस बोलतोय तरी. तर ते यासाठी की जर पैकीच्या पैकी असतील तुम्हाला, तर मग तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. जेवढा पण स्कोर आहे दोन्ही विषयांमध्ये, म्हणजे 60 क्वेश्चन तिथे करेक्ट येतील आणि 40 इथे करेक्ट येतील, तुम्हाला पैकीच्या पैकी गुण असतील तर कॉम्पिटिशनच नाही ना. तुमचं जे पण आहे सिलेक्शन ते कन्फर्म होऊन जाईल. त्यामुळे दोन्ही सेक्शनमध्ये पैकीच्या पैकी गुण काढण्याचा नक्कीच प्रयत्न करा. 60 गुण तांत्रिक विभागाला आहेत, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे ऍक्ट्स जे आहे हे आपण बघितलेलं आहे. हा विभाग उमेदवारांच्या निवडीसाठी निर्णायक ठरू शकतो. याचं कारण हे सर्व कायदे नवीन आहेत. हे सर्व कायदे आतापर्यंत फारसे वाचण्यात आलेले नाहीत. मी जेवढ्या पण ॲस्पिरंट्सना आतापर्यंत यासंबंधी बोललेलो आहे, तर मोस्ट ऑफ म्हणजे मी म्हणे 99% जे आहेत हे MPSC करणारे आहेत. UPSC करणारं मला कोणी भेटलंच नाहीये. असणार, नक्कीच असणार, परंतु भेटले नाहीयेत. आणि जे 1% मी बोलतोय की राहिलेले, हे ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत कोणत्या ना कोणत्या, आणि ते परीक्षा देत आहेत, किंवा नवीन नवीन आता जस्ट जॉईन केलेलं आहे ज्यांनी अभ्यास, तर ते यासंबंधी प्रयत्न करतायत. तर 99% MPSC करणारे विद्यार्थी आहेत.
आणि MPSC करणारे ह्या कायद्यांना फारसे पाहत नाहीत. त्यामुळे तुम्ही मानून चाला की हा विभाग सुद्धा निर्णायक ठरेल. कितीही अभ्यास केला, किती एफर्ट्स दिले प्रत्येकाने, तरी सुद्धा हे सर्व नवीन असल्याने थोडंसं कठीण जाऊ शकतं. त्यामुळे मी म्हणेन की आउट ऑफ 60 तुम्ही 55+ स्कोर करताय तर खूप चांगलं आहे. 60 आउट ऑफ 60 केलं तर याच्यासारखी चांगली गोष्ट कोणतीच नाही, परंतु 55+ करण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. आता कामाचे स्वरूप कशा प्रकारचे आहे, तर प्रभाग स्तरावरील प्रशासकीय नियंत्रण, अनधिकृत बांधकामावर कारवाई, अतिक्रमण निर्मूलन, महसूल वसुली, सर्वात महत्वाचं हे आहे महसूल वसुली, आपत्ती व्यवस्थापनात महत्वाची भूमिका. तर ह्या सर्व गोष्टी आहेत, ह्या असिस्टंट कमिशनरच्या कामाशी संबंधित आहेत. तुम्हाला प्रशासकीय नियंत्रण, तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात तर प्रशासकीय नियंत्रण तुम्हाला राखायचंच आहे. परंतु हे अधिकार जे आहेत ते अनधिकृत कामांवरती कार्य करण्यासाठी, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जे महत्वाचे अधिकार आहेत, आणि सोबतच महसूल वसुली हा एक खूप महत्वाचा फॅक्टर ठरतो की ज्याच्यामुळे ही पोस्ट खूप जास्त अट्रॅक्टिव्ह झाली आहे उमेदवारांमध्ये, आणि त्यासाठी हे प्रयत्न करतात. ओके, आपत्ती व्यवस्थापन सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. नवी मुंबई सारखा भाग आहे, प्लॅन्ड सिटी आहे, आपत्ती व्यवस्थापनात एवढं काही पडेल काही गरज असं मला वाटत नाही. परंतु तरी सुद्धा खूप चांगली महानगरपालिका आहे, स्वच्छ आहे, प्लॅन आहे, आणि जर एखादी आपत्ती आलीच तर त्यासाठी तयार अशी महानगरपालिका आहे. तिथे तुमचा रोल जो आहे तो खूप निर्णायक ठरेल. अभ्यासाची रणनीती आता कशी असू शकते, तर सामान्य वाचन पुरेसे नाही, कायदेशीर ग्रंथांचा अभ्यास करणं आवश्यक आहे, कारण 60 प्रश्न तुम्हाला फक्त कायद्यांवरती आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम हा मुख्य स्तंभ आहे, सर्वात महत्वाचा कायदा मी म्हणेन की हा कायदा आहे. तर महानगरपालिका अधिनियम 1949 तुम्ही खूप जास्त करा. आता त्यांनी कसं केलंय की आपल्याला हा कायदे दिलेले आहेत, परंतु एका कायद्याचे किती प्रश्न विचारणार हे काही सांगितलेलं नाही. तर आपण कन्सिडर करून चालतो की स्कीम्स वगैरे सुद्धा आहेत, कायदे पण आहेत, तर प्रत्येक कायद्यामागे 5 प्रश्न तरी असतील वगैरे, तर असे मानून चालतोय. असंही होऊ शकतं की एखादा कायदा फोकस करून त्याच्यावरच 10 ते 15 प्रश्न विचारले जातील आणि इतर कायद्यांना कमी वेटेज दिलं जाईल, असं होऊ शकतं. तर त्या अनुषंगाने मी बोलतोय की महानगरपालिका अधिनियम जो आहे तो जास्त महत्त्वाचा ठरतो, किंवा महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम जो आहे तो सुद्धा मी म्हणेन की महत्त्वाचा आहे. RTI अधिकार जो आहे तर तो माहितीचा अधिकार, तर हा अधिकार पहिल्यापासूनच MPSCने आपल्या इतर परीक्षांसाठी सुद्धा महत्त्वाचा मानला आहे. तर असे काही कायदे त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा की ज्याचे प्रश्न एक्स्ट्रा येण्याचे संभावना आहेत. महासंचालनालय माहिती जनसंपर्क विभागाचे लोकराज्य आणि केंद्र शासनाची योजना हे मासिक चालू घडामोडींसाठी चांगले आहे. तर तुम्ही इतर कोणतेही वाचताय, परिक्रमा वाचताय, युनिकचं सिम्प्लिफाईड वाचताय, माझं असं म्हणणं नाही की तुम्ही ते नका वाचू, त्याच्यातून नका करू, परंतु लोकराज्य आणि योजना याच्याशी संबंधित गोष्टी इथे जास्त येण्याच्या संभावना आहेत. आपलं नॉर्मल MPSCची प्री आहे, त्याच्यामध्ये मिसलेनियस काही विचारलं जातं तिथे ठीक आहे, परंतु ही खास एका पोस्टसाठीची एक्झाम आहे, लक्षात घ्या. तर त्या पोस्टच्या अनुषंगानेच करंटमध्ये समजा अजून काही असेल वगैरे, तर ते तुम्हाला जास्तीत जास्त कलेक्ट करावं लागेल. मग तिथे हे जे 2 मॅगझिन्स आहेत, लोकराज्य आणि योजना, हे जास्त उपयोगी पडतील असं मला वाटतं. जर तुम्हाला नसेल तेवढा हा सोर्स उपलब्ध आणि तुम्ही बाकी कोणते मॅगझिन करताय तर हरकत नाही, कारण 10 प्रश्न GKचे असणार आहेत, त्याच्यातले 3 ते 4 प्रश्न माझं म्हणणं आहे की करंटचे असतील. तर त्याची एवढी काही काळजी करण्याची गरज नाही आहे की हेच मॅगझिन पाहिजे, तेच मॅगझिन पाहिजे. परंतु जे पण तुम्ही करताय ते खूप व्यवस्थित करा, कारण 3-4 प्रश्न म्हणजे सुद्धा मोठी गोष्ट आहे. पोस्टच्या हिशोबाने बघायला गेलं तर तुम्हाला जास्तीत जास्त करेक्ट करणं आवश्यकच ठरत आहे. नागरी विकास, शहरी पायाभूत सुविधांशी संबंधित शासकीय निर्णयांवर लक्ष देणे आवश्यक आहे. जर एखादा असा GR निघतोय तर तो GR कधी निघाला, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये काय होतं, हे सगळं पाहणं आवश्यक ठरतं. स्पेशली मागच्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात जर असं काही निघालं असेल तर नक्कीच तुम्ही ते पाहणं आवश्यक आहे. त्या GR मध्ये असं नेमकं काय होतं महत्त्वाचं की जे परीक्षेमध्ये येऊ शकतं. अभ्यासाचे टप्पे आता काय, तर पहिलं संकल्पना समजून घ्या.
मोस्ट ऑफ ॲस्पिरंट्सनी मला विचारलं की सर कशा प्रकारे करायला हवा. तर मग मी त्यांना माझा कोर्स जो आहे तो सांगितला की लोकांच्या ॲपवर अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सर्व व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पुस्तकाव्यतिरिक्त अभ्यासाचं नियोजन किंवा शॉर्टकटमध्ये त्या कायद्यासंबंधी सर्वात महत्त्वाचं जे पण आहे ते PDF स्वरूपात उपलब्ध करून दिलं आहे. सोबतच टेस्ट सिरीज ज्या आहेत 10 त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर ह्या तिन्ही गोष्टी उपलब्ध आहेत तुम्हाला. तरीसुद्धा तुम्ही जर स्वतःहून करण्याच्या तयारीत असाल की मला स्वतःला हा अभ्यास करायचा आहे कंप्लीट, तर तो कायदा जो पण तुम्ही करताय, मी तांत्रिक विभागातला आधी सांगेन. तर तांत्रिक विभागातलं म्हणेन की जो पण कायदा आहे, तर त्या कायद्याच्या संकल्पना तुम्ही नीट समजून घ्या, की नेमकं ह्या कायद्यामध्ये तुम्हाला सांगायचं काय आहे. जे पण अ, कायदा रचणारे आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे, की हा कायदा का बनवला? त्याच्या पनिशमेंट, त्याच्यातल्या तरतुदी, ह्या सर्व का केल्या गेल्या? ह्या संकल्पना आपल्याला आधी समजून घ्यायच्या आहेत. मोस्टली ॲस्पिरंटचं काय होतं, की लगेच पाठांतराला घेतात, की हा कायदा आहे, चला हे कलम महत्त्वाचे पाठ करून घ्या. ती कलम महत्त्वाचे पाठ करून घ्या. पहिल्या कायद्यापासून शेवटच्या कायद्याला जाईपर्यंत पहिल्या कायद्यात काय होतं विसरले. असं नका करू. तुम्ही काय करायचं आहे, की त्या कायद्याचा आत्मा समजून घ्या, की या कायद्यामध्ये काय दिलेलं आहे. लॉजिकने आन्सर निघाले पाहिजे. प्रत्येकच गोष्ट तुम्ही रट्टा मारून नाही करू शकत. ओके, मी नॉर्मली सुद्धा जेव्हा करंट अफेअर्स वगैरेचे लेक्चर घेतो काही ठिकाणी, तेव्हा मी सर्वांना सांगतो, की वेगवेगळ्या योजना आहेत केंद्र शासनाच्या. मुलं काय करतात, PM कुसुम योजना पूर्ण पाठ करा. ठीक आहे, सौभाग्य भारत योजना पूर्ण पाठ करा. आत्मनिर्भर भारत पूर्ण पाठ करा. नाही, एवढं नाही करायची गरज आहे. कुसुम योजना सौर पंपाबद्दल आहे. सौभाग्य योजना जी आहे ती मोफत वीज पुरवण्यासंबंधी आहे. किंवा आत्मनिर्भर भारत आपल्या मेक इन इंडियाशी कनेक्ट करू शकतो, की आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्शन करायचं आहे. हे वरवरचं सगळ्या योजनांचं नेमकं म्हणणं काय आहे, कशासाठी आहेत, हे समजून घेतलं, की मग तुम्हाला आयडिया येते, की हां, ही योजना यासंबंधी असणार आहे. मग त्याच्या खोलात जा ना. मग बघा, की किती सौर पंप का देत आहेत, किती रुपयाची सबसिडी आहे, किती वॉट्सचं आहे वगैरे. हे सगळं नंतरच्या गोष्टी आहेत. तुम्ही ऑलरेडी सगळ्या गोष्टी डीपमध्ये करायला घेतल्या, तर मग तुमच्या मेंदूवर ताण येतो. तुम्ही बोलता की बाकीच्या योजना जाऊ दे बाबा. काही योजना करता, याच्यातूनच आलं तर ठीक आहे. आणि मग प्रश्न असा एखादा येतो, की जो खूप सिंपल असतो, एखाद्या योजनेसंबंधी वरवरचा असतो, पण आपण ती योजना केलेलीच नसते. तर असं नका करू. या बाबतीत जर सांगायचं झालं तर प्रत्येक कायद्याचा आत्मा नीट समजून घ्या, काय म्हणायचं त्यांना. आणि त्यानंतर सारांश स्वरूपात आपण पुस्तकात मांडलेलंच आहे. जे जे आर्टिकल्स महत्त्वाचे आहेत ते तुम्ही करायला घ्या. कायदेशीर संज्ञाचे अर्थ जे आहेत ते व्यवस्थित करा. जसे इथे दिलेले आहे, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण यातील फरक समजून घेणं आवश्यक आहे. परवाना रद्द करणे म्हणजे काय? तर ज्या ज्या गोष्टी टेक्निकल आहेत, डेफिनेशन ज्या ज्या महत्त्वाच्या आहेत प्रत्येक कायद्यामधील, त्या खूप व्यवस्थित समजून घ्या. आणि त्याच्यावरती सिंपल असे प्रश्न येऊ शकतात, की अनधिकृत बांधकाम म्हणजे काय? मग 4 लाईन्स देतील, पण आपण तिथे कन्फ्यूज होऊन जाऊ. 2 तर आपल्याला ठीक आहे माहीत असतील, की नाही असणार आहेत. पण बाकीचे जे 2 आहेत, त्यांचा नेमका अर्थ काय? त्यांच्यापैकी करेक्ट काय आहे? तर हे समजणं थोडंसं कन्फ्युजिंग जाऊ शकतं. त्यामुळे ज्या ज्या महत्त्वाच्या संज्ञा आहेत, डेफिनेशन्स आहेत, तर त्यांना खरंच नीट समजून घ्या. कलमांचा परस्पर संबंध, जसे इथे MRTP कायद्यातील कलम 51 आणि कलम 58 हे एकमेकांशी कसे जोडले आहेत. तर अनेक कलम तुम्हाला अनेक कायद्यांमध्ये अशी मिळतील, की हां, हे इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे. या गोष्टी एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत. तर तसं तुम्ही अभ्यास केला तर मग काय होईल, की तुमचं लॉजिक पटकन लागेल. प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या, पाठ होणं कठीण आहे. तुम्हाला लॉजिक लावण्यासाठी त्या प्रकारचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर महत्त्वाच्या प्रकरणांवर जास्त भर द्यायचा आहे. जसं महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, आयुक्तांचे अधिकार किंवा महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम, जसं मी सुरुवातीला बोललेलो. तर याच्या सेवा, शर्ती, रजा, नियम यांवर खूप प्रश्न येतात. तर ह्या गोष्टींना तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे, की कशाप्रकारे यांचा अभ्यास तुम्ही करू शकता. MCQ, जास्तीत जास्त MCQचा सराव करा. आता आपल्या पुस्तकामध्ये आपण प्रत्येक चॅप्टर मागे 50 MCQ दिलेत. म्हणजे 500 कमीत कमी MCQ आपण दिलेले आहेत. प्लस तुम्ही कोर्स घेतला तर त्याचं एक वेगळी टेस्ट सिरीज आहे. 10 टेस्ट आहेत. तर त्याच्यामधून पण तुमचा MCQचा सराव होऊन जाईल. काही ॲस्पिरंट्सनी मला असं सुद्धा विचारलं, की सर कायदा वाचून थोडं कठीण जातं. फक्त MCQ केल्याने आमच्या डोक्यामध्ये बसत असेल, पाठ होत असेल ती गोष्ट, तर आम्ही करावी का?
निश्चितच करा, काही हरकत नाही. जर तुम्ही फक्त MCQ करून ती गोष्ट तुमच्या डोक्यात बसत असेल, पक्क होत असेल, की हां, याचं उत्तर हे आहे. कारण वन लाइनरच प्रश्न असणार आहेत. तर मग तुम्हाला असं काही जास्त त्याचा स्ट्रेस घेण्याची गरज नाही. जेवढे पण MCQ आहेत व्यवस्थित करून घ्या आणि नंतर मग तुम्हाला असं वाटतंय, की हा चॅप्टर थोडा अजून डिटेलमध्ये केला पाहिजे. निश्चितच त्या प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता. मिस्टेक नोटबुक एक ठेवा तुमची, की जे प्रश्न तुमचे वारंवार चुकतायत, ज्या पण प्रकरणांचे चुकतायत, टॉपिक्सचे चुकतायत, जे कलमं तुमची नेहमी चुकतायत. तुम्हाला कळलं की पहिले आम्ही केलेलं आहे, परंतु पुन्हा आता हे चुकतंय. त्याच्यावरती फोकस करा. तुमचे जे राहिलेले आता एक्झाम डेट डिक्लेअर नाही झालेली, परंतु जी पण डेट असेल त्याचे शेवटचे 10 ते 15 दिवस ती तुमची मिस्टेक नोटबुक एक असली पाहिजे, ज्याचं तुम्ही सतत उजळणी केली पाहिजे, की हे माझं सतत चुकलं, आता याच्यामध्ये मला जे पण आहे ते करेक्ट करायचं. ते नीट झालं पाहिजे माझं. आता वेळेचं नियोजन कसं करायचं? तर कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडवता येईल याचा सराव करायचा तुम्हाला. हे आवश्यकच आहे कारण शेवटी मग मॅथ्स, लॉजिक, रिझनिंग वगैरे जो पार्ट आहे, मोस्टली रिझनिंगचंच असणार आहे. तर तिथे तुम्हाला थोडा वेळ मिळाला पाहिजे. ग्रामरमध्ये सुद्धा तुम्हाला थोडा वेळ लागतो. काही-काही प्रश्न कॉम्प्लिकेटेड असतात. तर इथे लॉचा पार्ट जो आहे तो तुमचा पटकन झाला पाहिजे, की हां, हा प्रश्न याचं हे उत्तर आहे. पटकन काही सेकंडचा भाग असला पाहिजे तो. तर लोकायनायस अकॅडमी मार्फत पुस्तक उपलब्ध करून दिलंय. आमचा कोर्स 499 आहे. लोकायनायस ॲपवर उपलब्ध आहे. सोबतच तुम्हाला अतिरिक्त माहिती 10 टेस्ट पुरवल्या जातील जसं मी सांगितलंय. जर पुस्तकासहित तुम्हाला कोर्स हवा असेल, पुस्तक सुद्धा घेतलेलं नाही, तर मग ₹600 आम्ही अवेलेबल करून देतोय. तसं पाहायला गेलं तर 150चं पुस्तक आहे आणि विथ डिलिव्हरी चार्जेस तुम्हाला थोडं जास्त पडू शकतं. डायरेक्टली तुम्ही विकत घेतलं तर 150चं आहे आणि कोर्स सोबत घेतलं तर ₹600 तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. तर ही एक माहिती होती. तुम्हाला एक अभ्यासाचं एक मोटिवेशन तुम्ही हे ठेवा, की तुम्हाला खूप हायर पोस्ट एकाच एक्झाममध्ये मिळणार आहे. त्यानुसार पूर्ण स्वतःची ताकद लावा. 2 महिने तुम्ही पूर्ण 2 महिने नाही, परंतु 1.5 महिने मानून चालू शकता. अजूनही तुमच्या हातात आहेत आणि त्यानुसार तुम्ही प्रयत्न करा. तुमचं मराठी, इंग्लिश, रिझनिंग याची प्रॅक्टिस सतत ठेवा. कारण हे भाग असे आहेत, की तुम्हाला ऐनवेळी कंप्लीट होणार नाहीत आणि सोबत कायदे जे आहेत. तर कायद्यांसाठी आपण सोपं करून दिलंय. ह्या सर्व लेक्चर्स माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून जास्त आता अवघड जाणार नाहीये आणि मराठी, इंग्लिश, ग्रामर जे आहे, ही तुमची जबाबदारी आहे, की रोजच्या रोज करायचं आहे व्यवस्थित. पैकीच्या पैकी गुण काढण्याचा नक्की प्रयत्न करा. कारण एकच पोस्ट आहे. जर तुमचे आउट ऑफ मार्क्स असतील, तर काहीही प्रॉब्लेम नाहीये. हां, हे अवघड आहे, ठीक आहे. परंतु हे मानून चालू नका, की हे अशक्य आहे. अशक्य नाहीये. खूप साऱ्या सरळ सेवांच्या एक्झाममध्ये मुलांना पैकीच्या पैकी मिळतात. त्या प्रकारचे एफर्ट्स, त्या प्रकारची रणनीती तुम्ही ठेवा. तुम्ही लोकायनायस अकॅडमीमध्ये मला कॉन्टॅक्ट करू शकता. अजूनही काही तुम्हाला असं वाटत असेल, की या प्रकारे आमचं अभ्यासाचं नियोजन आहे, सर आम्हाला सांगा अजून कशाप्रकारे करायला पाहिजे, कोणत्या एक्झामसाठी? कारण ह्यापुढे आता राज्यसेवा येणार आहे, UPSC येणार आहे, कंबाईंड ग्रुप बीची मेन्स होणार आहे, ग्रुप सीची मेन्स होणार आहे, बऱ्याच एक्झाम आहे. अजून सुद्धा सरळ सेवा आणखी येतील. ठाणे महानगरपालिकेची सुद्धा ॲड निघणार आहे. अजून काही महानगरपालिकाची निघणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तयार राहा, व्यवस्थित अभ्यास करा, खूप चांगले एफर्ट्स द्या. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच लवकर यश मिळेल अ, अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि तुमच्या कोणत्याही क्वेरीसाठी मी अवेलेबल आहे. आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यावरती मी रोज लिहित असतो. आमचं यूट्यूब चॅनल तुम्ही फॉलो करा. जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. खूप या प्रकारचे खूप चांगले व्हिडिओज आम्ही टाकत असतो. आणि आमचं लोकायन ॲप नक्की पहा. सुरुवातीच्या स्लाईडमध्ये तुम्हाला जो लोगो दिलाय त्या लोगोवरून तुम्ही ॲक्सेस करू शकता. धन्यवाद.